नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत. आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आणि बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग बातमीनं करतोय. तर बातमी आहे किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे. तर यानंतर आता सोमय्या नॉट रिचेबल आहेत. अशात काही अज्ञातांनी सोमय्या यांच्या घराबाहेर भाग सोमय्या भाग असं लिहून ठेवलेलं होतं. तर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. किरीट सोमय्या अटकपूर्व जामीन अर्ज त्यांचा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या त्यानंतर नॉट रिचेबल झालेले असून काही जणांनी किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर भाग सोमय्या भाग असं लिहून ठेवलेलं होतं. आणि यानंतर थेट जाणार आहोत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतायत. पाहूयात ते कोणत्या विषयावर भाष्य करतात. रितसर चौकशी सुरू आहे आणि रितसर चौकशीमध्ये पोलिसांना जी माहिती मिळते ती माहिती पोलीस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये देतात. त्यामुळं त्याच्या संदर्भामध्ये नक्की चौकशीचा भाग काय आहे काय नाही हे आता न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असताना उघड करणं काही योग्य होणार नाही. सिल्वर ओक हल्ल्याप्रकरणी याआधी 4 तारखेला पत्र लिहिण्यात आलं होतं, कळवण्यात आलं होतं कायदा सुव्यवस्थेच्या अधिकाऱ्यांना, परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन नाही. त्यामुळे हा हल्ला झाला. संबंधित अधिकाऱ्यांवर काय नेमका चौकशी? असं आहे की ही गोष्ट खरी आहे की 4 तारखेला इंटेलिजन्स डिपार्टमेंटनी पत्र लिहून कळवलेलं होतं आणि तरीसुद्धा ही लॅप्स राहिली. त्याच्यामध्ये जेवढा इनफ बंदोबस्त ठेवायला पाहिजे होता तेवढा ठेवला गेला नाही. या संदर्भामध्ये चौकशी आदेशित केलेली आहे. संबंधित डीसीपीला ट्रान्सफर केलेला आहे. तिथला गावदेवीच्या पोलीस इन्स्पेक्टरला निलंबित केलेलं आहे. चौकशी सुरू आहे. आणखीन चौकशीमध्ये जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई करू. ज्या अधिकाऱ्यांच्या नावे ते पत्र होतं त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं ऍक्शन घेतलं नाही. यामुळे हा हल्ला झाला आहे. आयपीएस अधिकारी तो केंद्राच्या अध्यक्षते असल्यामुळे तुम्ही कारवाई करत नाही असं वाटतं? चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये सगळी वस्तुस्थिती समोर आल्यानंतर याच्या बाबतीत बोलणं योग्य राहील. सर, एक प्रश्न असा आहे की किरीट सोमय्या यांना झेड सिक्युरिटी आहे आणि ते गायब आहेत अनेक दिवसापासून. विषय असा आहे की केंद्र सरकारला गृह विभाग पत्र लिहून काही माहिती विचारणार आहे का? या संदर्भात काही पत्रव्यवहार होणार आहे का? केंद्राला विचारू की तुमची सिक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत म्हणून. सर, हिंदी में भी ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांवरती आरोप करत होते आणि आता मात्र त्यांच्यावरती आरोप होत असताना ते मात्र आता भूमिगत झालेले दिसतात. मग आता त्याला काय त्याचं मी काय उत्तर काय देऊ? कशा पद्धतीने की हे एकीकडे दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि ज्या पद्धतीनं स्वतःवरती आरोप आल्यानंतर अशा पद्धतीने असं आहे की आरोप करणं सोपं असतं. आरोप करायचे आणि मग स्वतःवर आरोप झाले की मग त्याच्यामध्ये आपण सामोरं जायचं नाही. हे काही फार शूरपणाचं लक्षण नाही. सोमय्या असतील आणि किंवा दरेकर असतील यांच्या संदर्भात आज कोर्टात परत एकदा केस आहे बिलच्या संदर्भात. हे दोन्ही नेत्यांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत. प्रश्न असा उपस्थित राहतो, भाजपाच्या नेत्यांचं असं यावर म्हणणं येतं की राज्य सरकार किंवा पोलीस राज्यातलं कोणतेही अंतर्गत विषय घेत अटक करेल की मनात भीती असल्यामुळे कदाचित झालं असेल. तर राज्य सरकारच्या पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं कितपत रास्त आहे त्याच्यावर? राज्य सरकारच्या पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्याच्यामध्ये पोलीस कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करतील. सर, नागपूर कनेक्शन जे आहे त्यामध्ये उच्चवर्णीय लोकांचा हात होता अशा पद्धतीची नाही, मला तशी काही माहिती नाही माझ्याजवळ आणि ती तपासातून ही बाब पुढे येईल. नागपूर कनेक्शन ऐका ना. तर आता नुकतंच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे सिल्वर ओकवरील हल्ल्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस जे आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बंदोबस्तात देखील पोलीस सुरक्षा रक्षकांमध्ये सुद्धा त्रुटी असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे आणि संबंधित पोलिसांवर कारवाई केली जाणार असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. मंत्रालयाकडून अलर्ट मिळाल्यानंतरही पोलिसांनी हा हलगर्जीपणा दाखवलेला आहे. त्यामुळे पोलीस सुरक्षेत त्रुटी राहिल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कबूल केलेलं आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण वळणार आहोत ते म्हणजे किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावलेला असून भाजप नेते किरीट सोमय्या यानंतर नॉट रिचेबल झालेले आहेत. त्यामध्येच काही अज्ञातांनी सोमय्यांच्या घराबाहेर
भाग सोमय्या भाग असं देखील लिहिलेलं होतं। आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत। थेट आपण सुस्मिताकडे जाणार आहोत। सुस्मिता, काय सविस्तर माहिती मिळते? कारण किरीट सोमय्या सध्या नॉट रिचेबल झालेले आहेत, त्यांचा जामीन अर्ज सुद्धा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे। खरं तर जामीन अर्जावरतीच कोर्टामध्ये संपूर्ण प्रकरण आहे। विक्रांतसाठीचा जो काही निधी जमा करण्यात आला त्यामध्ये मोठा एकूणच गैरव्यवहार झाला आहे, भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता। आणि आता आपण बघतोय की ते नॉट रिचेबल आहेत। किरीट सोमय्या नॉट रिचेबल असल्याने आता आपण बघतोय या त्यांच्या मुख्य रस्त्यावरती जे घराच्याच बाहेरचा हा मुख्य रस्ता आहे त्याच्या इथे भाग सोमय्या भाग अशा पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे। आणि हे लिहिलेलं असताना ते मिटवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पालिकेचे काही कर्मचारी हे या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि पोहोचलेले आहेत आणि त्यांना हे शब्द मिटवण्यासाठी आता पालिकेनं पाठवलेलं आहे। आपण बघताय समोर किरीट सोमय्या यांचं हे कार्यालय आहे आणि याच कार्यालयामधून ते अनेकदा वेगवेगळे गौप्यस्फोट करायचे, परंतु आज ज्या पद्धतीनं हे सगळं लिहिण्यात आलेलं आहे ते बघता आगामी काळामध्ये आणखीन वाद प्रतिवाद हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। भाग सोमय्या भाग हे लिहिण्यामागे एकच कारण आहे, कारण किरीट सोमय्या हे नॉट रिचेबल आहेत। समोर आपण बघतात पोलिसांची एक व्हॅन सुद्धा आलेली आहे आणि पालिकेचे कर्मचारी त्यांच्या सोबत आहेत आणि पालिकेचे कर्मचारी हे यात सगळ्या शब्दांना मिटवण्यासाठी इथे आलेले आहेत। परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काय नेमकी भूमिका भाजप पक्षाच्या वतीने घेतली जाते, किरीट सोमय्या यांचे सर्व कार्यकर्ते कशा पद्धतीने यावरती प्रतिक्रिया देतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। परंतु भाग सोमय्या भाग अशा पद्धतीचं ट्विट संजय राऊत यांनी सुद्धा काही काल केलेलं होतं आणि त्यामुळं आता संजय राऊतांच्या या आरोपानंतर तरी किरीट सोमय्या माध्यमांसमोर येणार का, कोर्टाकडनं त्यांना दिलासा मिळणार का आणि विक्रांतचा निधी नेमका किती आहे याबाबतचं स्पष्टीकरण देणार का हे सुद्धा बघणं येत्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीसाठी। तर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्र दिनी भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। 1 मे रोजी भाजपची मुंबईमध्ये जाहीर सभा घेतली जाणार आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे संबोधित करणार आहेत। महाराष्ट्र दिनी देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार असून मुंबईतील सोमय्या मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र दिनी भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। 1 मे रोजी मुंबईमध्ये भाजपची खूप मोठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे, ज्याचं नेतृत्व जे आहे ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे। ते सभेला संबोधित करणार आहे। याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण जर पाहिलं असेल श्वेता तर 1 तारखेला 1 मेला मुंबईमध्ये भाजपची मोठी सभा होणार आहे। या सभेचं नेतृत्व आपल्याला देवेंद्र फडणवीस करताना पाहायला मिळणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही महत्वपूर्ण अशी ही सभा असणार आहे आणि या सभेमध्ये नेमकं देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रामुख्याने या सभेमध्ये मराठीचा मुद्दा असणार आहे, मुंबई महानगरपालिका निवडणूक असणार आहे, यासह विविध प्रश्नांवरती देवेंद्र फडणवीस आपल्याला मुंबईकरांना संबोधित करणार आहेत। मात्र 1 मे हा जो दिवस आहे हा महाराष्ट्र दिवस आहे आणि याच दिवशी भाजपाने मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचं ठरवलं आपल्याला पाहायला मिळतंय। याच दिवशी आपल्याला मुंबईमध्ये भाजपाची मोठी सभा होईल आणि या सभेमध्ये भाजपाचे सर्व प्रमुख नेते आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहे, कारण की काल जी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये भाजपचं पोलकोल आंदोलन या संदर्भात चर्चा झाली। मात्र त्याचप्रमाणे 1 मेला जी मोठी सभा होणार आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे 1 तारखेला जी भाजपाची मुंबईमध्ये मोठी सभा असणार आहे ही मुंबई महानगरपालिकेची नांदीच ही आपल्याला म्हणावी लागणार आहे, कारण की मुंबई महानगरपालिका निवडणूक ही करते। अगदी बरोबर आहे। मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या भाजपच्या मोठ्या सभेचं शक्ती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। तर पाडव्या मेळाव्यानंतर राज ठाकरेंची आज ठाण्यात उत्तर सभा होतीये। कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत मशिदीवरील भोंग्यांना त्यांनी जोरदार विरोध केला होता आणि त्यावरून टीकाही झाली। तर या सगळ्या टीकांचा समाचार राज ठाकरे या उत्तर सभेतून घेणार आहेत। आसमान में थूकने वाले को शायद ये पता नहीं है कि
पलट के धूप उन्हीं के चेहरे पर गिरे। करारा जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा। गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून राज्याच्या राजकारणात वावटळ उठवलं। मशिदींवरच्या भोंग्यांपासून ते महाविकास आघाडी सरकारवर राज ठाकरे यांनी टीकेचे आसूड ओढण्याची एकही संधी सोडली नाही। मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। राज ठाकरे यांच्या भाषणावर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या। अजित पवार यांनी तर त्यांना थेट सरड्याची उपमा दिली। काही पक्षाचे नेते इथं असं करा, इथं हा भोंगा लावा, तिथं तो भोंगा लावा। अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा, परंतु त्याच्यातनं त्या परिसरामध्ये त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक सांगायला लागले की अरे बाबा आम्हाला निवडून यायचं, हे काय सांगतोय। कधीही न बोलणारे शरद पवार यांनी सुद्धा पाडव्याच्या भाषणावरून राज ठाकरे यांना टोला लगावला। चांगली झाली की बरेच वर्ष एकत्र भूमिगत झाली असेल याचा काही अंदाज येत नव्हता कोणाला। त्यामुळे ठाकरे महाराष्ट्राच्या सार्वजनिक यायला उत्सुक आहेत हे कालच्या सभेतून दिसलं। त्याचं हेच वैशिष्ट्य आहे की 2-4 महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे 3-4 महिने बाकीचे काय करतात मला माहीत नाही। असा प्रश्न त्यांनी जातीवादाच्या संबंधीचा काढला। ते काही म्हणू शकतात पण त्यांच्या तोंडापुढे मर्यादा आणू शकत नाही। तर शिवाजी पार्कवरचा राज ठाकरे यांचा भोंगा हा भाजपचाच होता अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली। भोंग्याचं काय करायचं, तुमच्या भोंग्याचं काय करायचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं, त्यासाठी सरकार समर्थ आहे। शरद पवारांनी जातीवाद पसरवला, अहो त्या शरद पवारांच्या चरणाशी आपण सुद्धा जात होतात त्यांचा सल्ला मसलत करायला। कशा करता आपण टोलजंग माणसांवर बोलायचं, तेवढ्या पुरत्या टाळ्या मिळतात, त्या टाळ्या स्पॉन्सर्ड आहेत। शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आपले काका म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षावर तोंडसूक घेतलं। संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही। सत्ताधारी जरी मनसे संपल्याचं सांगत असले तरी पाडव्याच्या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्याच भाषणाची हवा राजकीय वर्तुळात सर्वत्र पाहायला मिळाली। त्यामुळेच की काय मनसेनं टीजर प्रदर्शित करताना टीकाकारांना वादळी प्रत्युत्तर दिलंय। वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे। राज ठाकरे यांच्या मशिदींवरच्या भोंग्याच्या भूमिकेला त्यांच्याच पक्षातून काहीसा विरोधही झाला। मात्र शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांची नाराजीही दूर झाली। ते आता पुन्हा मनसेचा सूर आळवू लागलेत। पक्षांतर्गत धुसफूस आटोक्यात आल्यामुळे राज ठाकरे ठाण्याच्या सभेतून कुणावर बरसणार? मुस्लिम कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काही बोलणार का? तसंच त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना राज ठाकरे आपल्या खास ठाकरी शैलीत काय उत्तर देतात हे या उत्तर सभेतून मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर संध्याकाळी 6:30 वाजता राज ठाकरेंच्या सभेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर पाहता येणार आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। भाजपशी संबंधित नेत्यांची एक माफिया टोळी ईडीची धमकी देत लोकांकडून पैसे उकळते आणि हे पैसे थायलंड आणि बँकॉकमध्ये जमा केले जात आहेत असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय। संजय राऊत यांनी या प्रकरणामध्ये थेटपणे भाजप नेत्यांचं नाव घेतलं नसलं तरीही ही टोळी भाजपशी संबंधित असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सूचित केलंय। INS विक्रांत आर्थिक घोटाळा हे तर केवळ हिमनगाचं टोक आहे। आगामी काळात अशी अनेक प्रकरणं समोर येतील असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय। राजकीय सुडापोटी केलेलं नाहीये कोणी आणि त्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाहीये। एक तक्रारदार आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत कोणी भोसले, त्यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे। कोणी किती पैसे गोळा केले हा पोलीस तपासाचा भाग आहे।
पैसे गोळा करून त्याचा काय विनियोग केला हा पोलीस तपासाचा भाग आहे. तुमच्याकडे जर काही मनात भीती नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही पोलिसांसमोर हजर व्हायला पाहिजे. तुम्ही अँटिसिपेटरी बेलसाठी जाताय, तुम्ही पळताय, तुम्ही भूमिगत होताय, तुम्ही इतके महान नेते आहात, तुम्ही इतके महात्मा आहात, तुम्ही आतापर्यंत असंख्य लोकांच्या भ्रष्टाचारावरती हल्ले केलेले आहेत, तुम्ही लोकांना प्रेरणा दिलेली आहे कायद्यापासून पळू नका, आणि तुम्हीच पळताय. परदेशात कोणाकडून किती आणि कसे आधी इथे आरोप करायचे, दबाव आणायचा, मोठ्या प्रमाणात धमक्या द्यायच्या, ईडीच्या, CBIच्या, आणि तुरुंगात टाकण्याच्या, आणि मग सौदा करण्यासाठी बँकॉक थायलंडला व्यवस्था करायची आणि तिथे पैसे जमा करायचे व तिथे पैसे स्वीकारायचे. अशा अनेक प्रकरणं अनेकांची आता येतील. आणि यानंतरच आता लगेच एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे नॉट रिचेबल किरीट सोमय्या हे समोर आलेले आहेत. राऊतांच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलेलं असून 58 कोटी घोटाळ्याचा आरोप खोटा असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. आरोपावर कोणतीही कागदपत्र नाहीत. ट्विट करून सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांचा फोन नॉट रिचेबल होता, मात्र ते आता ट्विटरच्या माध्यमातून समोर आलेले आहेत. म्हटलेलं आहे सत्र न्यायालयानं किरीट सोमय्या यांचा या प्रकरणातला जामीन अर्ज जो आहे तो फेटाळून लावल्यानंतर किरीट सोमय्या नॉट रिचेबल झाले होते, मात्र त्यानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. राऊतांच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलेलं असून 58 कोटी रुपयांचा घोटाळा खोटा आहे, या आरोपावर कोणतीही कागदपत्र नाहीत असं ट्विट करून सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि यानंतर बातमी येते म्हणजे भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी. राजारामपूर परिसरामधला हा प्रकार असून बूथ हटवण्यावरून वाद झालेला आहे. ठराविक अंतराच्या आत असलेला बूथ पोलिसांनी हटवलेला असून कोल्हापुरात पोटनिवडणूक पार पडते. पोटनिवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडत असून भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झालेली आहे. राजारामपुरी परिसरामधील हा प्रकार आहे. तर वोटिंग बूथ जे आहे ते हटवण्यावरून हा वाद झालेला आहे. ठराविक अंतराच्या आत असलेला बूथ पोलिसांनी हटवलेला आहे. तर आज कोल्हापुरात पोटनिवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत असून दरम्यान या पोटनिवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झालेली आहे. तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, नेमकं काय घडलं? राजारामपुरी मधील कमला कॉलेज या परिसरामधली ही घटना आहे. या ठिकाणी जो भाजपचा बूथ होता तो 70 मीटर आतमध्ये होता, त्या परिसरामध्ये होता असा पोलिसांचा दावा आहे. तर भाजपच्या तर ज्ञानेश्वर यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. पुन्हा आपण एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. मात्र आत्ताची ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. कोल्हापूर पोटनिवडणुकी दरम्यानची तुफान राडा भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेला आहे आणि तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय. वोटिंग बूथ जे आहेत ते हटवण्यावरून पोलिसांसोबत भाजप कार्यकर्त्यांची वादावादी झालेली आहे. त्यांच्यामध्ये हा राडा झाल्याची दृश्य आपण पाहतोय. स्वागत आहे. तर ब्रेक नंतर आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे झारखंडमधील देवघर इथं घडलेल्या रोपवे दुर्घटनेनंतर अद्यापही या ठिकाणी काही पर्यटक अडकून पडलेत. 15 जण ट्रॉलीत अडकलेले असून त्यांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान इंडियन एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरमधून एक जण खाली पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर हा चित्तथरार जो आहे तो कॅमेरात कैद झाला. अक्षरशः अंगाचा थरकाप उडवणारा हा थरार आहे. देवघरमध्ये रोपवेच्या ट्रॉली दरम्यान हा अपघात घडलेला आहे. 2000 फूट उंचीवर अजूनही काही जण अडकून पडलेले आहेत.
आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।